पंढरपुरात लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। विठ्ठल रुक्मिणी मातेचं VIP दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश दिलेले आहेत। VIP दर्शनासाठी समितीवर दबाव येत असल्याचा लोकशाही मराठीने पर्दाफाश केला होता। 2010 मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याच्या समितीने सूचना केल्या। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अभिराज, शासन निर्णयाचं उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्याच्या मंदिर समितीला इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठीने याबद्दलची ही बातमी दाखवली होती। VIP दर्शना संदर्भात ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर खरं तर विठ्ठल रुक्मिणी मातेचं VIP दर्शन बंद करण्याचे आदेश देखील आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। नक्कीच कृपा, विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेला लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। शेकडो किलोमीटर पायपीट करून 25 ते 30 तास ते दर्शन रांगेमध्ये उभे असतात आणि यावेळी दुसऱ्या बाजूला काही VIP मंडळी, आमदार, खासदार, मंत्री हे स्वतःला VIP दर्शन जे 10 ते 15 मिनिटात व्हावे यासाठी मंदिर समितीवर दबाव टाकत असतात। याची बातमी आपण पुराव्यानिशी आमदार संतोष बांगर यांनी दिलेल्या पत्राच्या पुराव्यानिशी लोकशाहीने ही बातमी दाखवली होती आणि याची दखल घेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल मंदिर समितीला आदेश VIP दर्शन बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। 2010 मध्ये राज्य सरकारने आदेश काढले होते की राज्यातील सर्व मंदिरांमध्ये भाविकांना एक समान दर्शन देण्यात यावे। कुठलीही शुल्क आकारून किंवा VIP दर्शन देण्यात येऊ नये। त्याच आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आता मंदिर समितीला सक्त सूचना दिलेल्या आहेत, लेखी सूचना दिलेल्या आहेत की VIP दर्शन पूर्णतः बंद करावे, अन्यथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आपल्यावर कारवाई करण्यात येईल। आणि नक्कीच या आदेशानंतर VIP दर्शन बंद मंदिर समितीने बंद केलेले आहे। आज तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये येते आणि जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक पंढरपूरमध्ये आज आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे कुठेतरी सामान्य भाविकाला यामुळे दिलासा मिळालेला आहे। कृपा, निश्चितच अभिराज, खरं तर महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये देखील आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।